हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा, अध्याय 26, भौतिक प्रकृतीची मूलभूत तत्वे, श्लोक नंबर 35। नभसः शब्द तन्मात्रा कालगत्या विकुर्वतः स्पर्शो अभवत ततो वायुस् त्वक् स्पर्शस्य च संग्रहः। Got it? Three 26:35. नभसः शब्द तन्मात्रात् कालगत्या विकुर्वतः स्पर्शो अभवतत्तो वायुस् त्वक्स्पर्शस्य च संग्रहः। नभसः शब्द तन्मात्रात् कालगत्या विकुर्वतः स्पर्शो भवतत्तो वायुस् त्वक्स्पर्शस्य च संग्रहः। नभसः शब्द तन्मात्रात् कालगत्या विकुर्वतः स्पर्शो अभवतत्तो वायुस् त्वक्स्पर्शस्य च संग्रहः। नभसः शब्द तन्मात्रात् कालगत्या विकुर्वतः स्पर्शो भवततो वायुस् त्वक्स्पर्शस्य च संग्रहः। नभसः शब्द तन्मात्रात् कालगत्या विकुर्वतः स्पर्शो अभवतो वायुस् वक्स्पर्शस्य च संग्रहः। नभसः शब्द तन्मात्रात् कालगत्या विकुर्वतः त्वक्स्पर्शस्य च संग्रहः। नभसः शब्द तन्मात्रात् कालगत्या विकुर्वतः स्पर्शो अभवतत्तो वायुस्
त्वक्स्पर्शस्य च संग्रहः नभसः आकाशापासून शब्द तन्मात्रात जे शब्द या सूक्ष्म तत्वापासून उत्पन्न होते कालगत्या काळाच्या प्रेरणेने विकुर्वतः परिवर्तन वा विकार होऊन स्पर्श स्पर्श हे सूक्ष्म तत्व अभवत प्रादुर्भूत होत झाले इव्हॉल्व्ड ततः त्यानंतर वायु वायु त्वक स्पर्शेंद्रिय व त्वचा स्पर्शस्य स्पर्शाचे च आणि संग्रह संवेदना भाषांतर शब्दापासून आकाश प्रकट होते आणि आकाशापासून काळाच्या प्रेरणेखाली पुढील परिवर्तन घडून येते यामुळेच स्पर्श ही तन्मात्रा आणि नंतर वायू व त्वक हे इंद्रिय अस्तित्वात येते From ethereal existence which evolves from sound, the next transformation takes place under the impulse of time. And thus, the subtle element of touch and then air and sense of touch become prominent. सगळ्यात सुरुवातीला शब्द आकाश तत्व आकाश तत्वातून आपले कुठले इंद्रियांचं काम सुरू होते कानाचं श्रोत्रम आता या आकाश तत्वापासून वायू तत्व निर्माण होते आणि वायू तत्वापासून आपला स्पर्श ही सूक्ष्म तत्व निर्माण होते तन्मात्रा म्हणजे सूक्ष्म तत्व तात्पर्य काळाच्या ओघात सूक्ष्म तत्वांचे जेव्हा स्थूल तत्वात म्हणजेच तन्मात्रांचे महाभूतात रूपांतर होते तेव्हा ती तत्वे स्पर्शाचे विषय होतात स्पर्शाचे विषय आणि त्वचा हे इंद्रिय सुद्धा काळामध्ये झालेल्या उत्क्रांतीनंतर विकसित होते भौतिक अस्तित्व प्रदर्शित करणारा शब्द हा पहिला इंद्रिय विषय आहे आणि शब्दापासून स्पर्श संवेदना निर्माण होते स्पर्श संवेदनेपासून दृक संवेदना निर्माण होते दृक म्हणजे काय वायू नंतर काय निर्माण होतं अग्नी अग्नीमुळे काय आपल्याला सेन्सेशन होतं हा दृक म्हणजे दिसणे या मार्गाने आपल्या संवेदनांचे विषय क्रमाक्रमाने निर्माण होतात तो जो एक स्लाइड होता ना तो सदैव डोळ्यासमोर ठेवला पाहिजे थोडंसं सायंटिफिकली पण आपण समजावून घेऊ शकतो ऍक्च्युली शब्द जेव्हा
सगळ्यात पहिल्यांदा काय सांगितलं? शब्द, हो की नाही? आणि शब्द हे पुढे सरकण्यासाठी तिथे पोकळी जागेची आवश्यकता असते, त्याला आकाश म्हणतात. आणि जेव्हा शब्द हे त्या मोकळ्या जागेमध्ये पुढे सरकायला लागतात तेव्हा वायू तयार होते. वायूचा मेन संवेदना काय असते? स्पर्श. वायू आपल्याला स्पर्शाची जाणीव करून देते. आपण एखाद्या वेळेला फुंकार मारतो, माहिती काय? ऍक्च्युली काय करत असतो असं आपण? त्या आपल्या आणि त्या ज्याच्यावरती आपण फुंकार मारत असतो त्या जागेमध्ये जी पोकळी असते त्याला पुढे सरकवत असतो बेसिकली. ती पुढे सरकून जाऊन जेव्हा आपल्या त्वचेवरती थडकते, टच होते, तेव्हा त्याचं टच सेन्सेशन मध्ये रूपांतर होतं. पहिल्यांदा आकाश, त्याच्यापासून श्रवण शक्ती निर्माण होणे. कारण हेच जे आकाश असतं ते शब्द जेव्हा आकाशातून पुढे सरकतात तेव्हा कानावर येऊन आदळतात आणि मग श्रवण शक्ती निर्माण होते. याच्यातूनच वायू तत्व निर्माण होते आणि वायू तत्वामुळे स्पर्श ही संवेदना जाणवायला लागते. या वायू तत्वातून घर्षणामुळे अग्नितत्व निर्माण होते, पुढे सांगितलेलं आहे, परंतु हे रोज उजळणी करायची आपण. आणि अग्नितत्वामुळे प्रकाश निर्माण होतो आणि मग डोळ्याची बघण्याची संवेदना निर्माण होते. आता या अग्नितत्वामुळे या वायू आणि आकाश तत्वामध्ये जे काही आहे त्याचं कंडेन्सेशन होतं आणि त्याचं रूपांतर होतं जलतत्वामध्ये. Does that make sense? कंडेन्सेशन म्हणजे काय म्हणतात? बाष्पीभवन इज द ऑपोजिट ऑफ कंडेन्सेशन. वाफेचं पुन्हा पाणी होणे. मग जलतत्व निर्माण होतो आणि जलतत्वामुळे कुठली संवेदना निर्माण होते? कुठल्या दोन संवेदना राहिल्या? यस, टेस्ट. जल लिक्विड असल्याशिवाय टेस्ट करू शकत नाही आपण. टेस्ट ही संवेदना निर्माण होते आणि मग त्यानंतर या लिक्विडचं रूपांतर सॉलिड मध्ये होतं. त्याला शेवटचा तत्व काय म्हटलेलं आहे? पृथ्वी तत्व निर्माण होते. आणि पृथ्वी तत्वामुळे आपल्याला कुठली संवेदना निर्माण होते? स्मेल. गंध. जेव्हा हे सॉलिड पार्टिकल्स नाकात जाऊन बसतात तेव्हा त्याचं सेन्सेशन आपल्या ब्रेनला जातं. ऍक्च्युली सॉलिड पार्टिकल्स आता ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आधुनिक शास्त्रज्ञ देखील मान्य करतात. खूप छान इथे समजावून सांगितलेली आहे ही प्रोसेस. तर त्यातली दुसरी प्रोसेस आपण वाचायला सुरुवात केलेली आहे. पहिली प्रोसेस आपण ऑलरेडी वाचली मागच्या 5-6 दिवसांमध्ये, की शब्दापासून आकाश तत्व आणि आकाश तत्वापासून श्रोत्रुम ऐकण्याची संवेदना निर्माण होते. आकाश आणि शब्दाचा किंवा ध्वनीचं मेन काम असतं कल्पनांना अस्तित्व देणे. वस्तू, व्यक्ती यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला शब्दातून होते. आता याचा अर्थ असा नाही की आपल्याला दिसण्यातून वस्तूची किंवा व्यक्तीची जाणीव होत नाही, किंवा टच मधून वस्तूची व्यक्तीची जाणीव होत नाही, किंवा टेस्ट मधून होत नाही, किंवा गंधातून, वासातून होत नाही. सगळ्यातून होते, नाही असं नाही.
परंतु काल जसं आपण वाचलं, शब्द पासून म्हणजेच हिअरिंग, श्रवण पासून ते वास, गंध पर्यंत ही जाणीव सॉलिड स्थूल होत जाते, सूक्ष्मची स्थूल होत जाते. Does that make sense? फॉर एक्झाम्पल, एखादी वस्तू किंवा व्यक्ती आपल्याला दिसत नसली तरी त्याची जाणीव होऊ शकते शब्दाने. नेक्स्ट स्टेप, आपल्याला दिसत नसली तरी जाणीव होऊ शकते स्पर्शाने. नेक्स्ट स्टेप, आपल्याला दिसायला लागते. नेक्स्ट स्टेप, त्याची टेस्ट येते, व्यक्तीची नाही, वस्तूची. चिकनची पण टेस्ट घेतो म्हणणार. गुलाबजामुन फक्त ऐकून माहिती होता, नंतर हातात घेऊन बघितला, डोळ्यांनी बघितला, मग टेस्ट करून बघितला, वासाने बघितला. तर हेच कालचा जो शेवटचा श्लोक आपण वाचला, सूक्ष्माचं स्थूल मध्ये हळूहळू रूपांतर होतं. आणि हे सूक्ष्माचं स्थूल मध्ये रूपांतराला शास्त्रामध्ये प्रदूषण म्हटलेलं आहे. पोल्युशन, कंटॅमिनेशन. वाय? सूक्ष्म रूपामध्ये एखादी वस्तू, व्यक्ती, कल्पना जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही बुद्धिमान असता. तीच वस्तू जर तुम्हाला टच करून दाखवावी लागली, डोळ्यासमोर आणून दाखवावी लागली, टेस्ट करून बघावी लागली, वास घेऊन बघावी लागली, तर त्याच्यामध्ये कष्ट असतात, हो की नाही? कमी बुद्धिमान म्हटलं जातं. हो, लाईट गेली. पुढचा श्लोक वाचूया आपण. पुढच्या श्लोकामध्ये जसं आकाश आणि शब्द तत्वाचं थोडीशी लक्षणं दिली, तशीच प्रत्येक तत्वाची लक्षणं देत पुढे भगवान कपिल देव सांगणार आहेत. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, मृदुत्वम कठिनत्वम च शैत्यम उष्णत्वम एव च एतत् स्पर्शस्य स्पर्शत्वम तन्मात्रत्वम नभस्वतः. मृदूपणा आणि कठीणपणा वा थंडपणा आणि उष्णता हे स्पर्शाचे वैशिष्ट्यपूर्ण गुण आहेत. त्याचप्रमाणे वायूचे सूक्ष्म रूप असणे हे स्पर्शाचे लक्षण आहे. आता दिस मेक सेन्स, हो की नाही? आपल्याला मॉडर्न सायन्स मध्ये देखील हेच शिकवलं जातं. एखादी गोष्ट सॉफ्ट आहे का हार्ड आहे, किंवा कोल्ड आहे का हॉट आहे. इंग्लिश समजत नाही आजकाल लोकांना, सॉफ्टच म्हणायला लागते, मऊ कोणाला समजत नाही. एखादी गोष्ट मऊ आहे की घट्ट आहे, किंवा थंड आहे किंवा उष्ण आहे, हे स्पर्शानेच कळतं आपल्याला. स्पर्शाचं प्रमुख वैशिष्ट्यपूर्ण गुण आहे. आणि वायूचे सूक्ष्म रूप हे स्पर्शाचे लक्षण आहे. वायूमुळे कळतं आपल्याला. क्रिश व्हेरिटाझियम म्हणून एक चॅनल बघायचा, त्यातला मला एक व्हिडिओ आठवला एकदम. आय डोंट नो इफ क्रिश रिमेंबर्स. तो व्यक्ती पुस्तक आणि धातू म्हणजे आयर्न धातूची एक वस्तू किंवा कॉपरची वस्तू हातात देतो तुमच्या, आणि तुम्हाला विचारतो की याच्यातलं उष्ण कुठलं आहे आणि थंड कुठलं आहे. जनरली मेटल आपण हातात धरलं तर आपल्याला थंड वाटतं, हो की नाही? सगळे लोक म्हणतात मेटल थंड आहे, मेटल थंड आहे, मेटल थंड. ऍक्च्युली मेटल थंड नसतं. मेटलची प्रॉपर्टी असते आपल्या शरीरातली उष्णता फास्ट ट्रान्सफर करायची. मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट. हे मॉडर्न सायन्स मध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने समजावून घेऊ शकता, परंतु इथे जवळपास मॉडर्न सायन्स सारखंच समजावून सांगितलं, हो की नाही?
एखादी गोष्ट मृदू आहे का कठीण आहे, थंड आहे का उष्ण आहे, हे स्पर्शाने कळतं. छोटासा तात्पर्य दिला श्रील प्रभुपादांनी. स्पर्शक्षम स्थूलपणा असणे हे रूपाचे प्रमाण आहे. म्हणजे अजूनही रूप कळत नाही आपल्याला, परंतु स्पर्शातून थोडीशी आयडिया येते. स्पर्शक्षम स्थूलपणा. Tangibility is the proof of form. Does that make any sense? हे रूपाचं प्रमाण असतं. म्हणजे त्याला काहीतरी रूप आहे हे हळूहळू समजायला लागतं आपल्याला. स्थूलपणा आहे, त्याला सूक्ष्मपणा नाही, स्थूलपणा आहे हे समजायला लागतं. वास्तविकपणे वस्तूंचे ज्ञान दोन भिन्न प्रकारांनी होते. वस्तू नेहमी मृदू वा कठीण किंवा शीत वा उष्ण इत्यादी असतात. ही स्पर्शेंद्रियाची स्थूल स्पर्श क्षमता हा वायूच्या उत्पत्तीची परिणाम आहे आणि तो वायू आकाशापासून उत्पन्न होतो. ही सिक्वेन्स पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. चालनम विवनम प्राप्तिर नेतृत्वम द्रव्य शब्दयो सर्वेंद्रियानामात्वम तत्वम वायो कर्माभिलक्षणम. वस्तूंची हालचाल, मिश्रणे, शब्द आणि अन्य इंद्रियांच्या संवेदनांचे विषय प्राप्त करून घेण्यास सहाय्य करते. इतर सर्व इंद्रियांचे कार्य उत्तम रीतीने व्हावे यासाठी व्यवस्था करणे इत्यादी वायूची कार्ये होत. The action of the air is exhibited in movements. Action of the air हे काढूनच टाकले म्हणले. वायूची कामं काय आहेत? वस्तूची हालचाल, मिश्रण मिक्सिंग, शब्द आणि इतर इंद्रियांच्या संवेदनांचे विषय प्राप्त करून घेण्यास सहाय्य करणे, जे सेन्स परसेप्शन, आणि इतर सर्व इंद्रियांचे कार्य उत्तम रीतीने व्हावे यासाठी व्यवस्था करणे, प्रोव्हाइडिंग द प्रॉपर फंक्शनिंग ऑफ ऑल अदर सेन्सेस. ही वायूची कार्य आहेत. तात्पर्य: वृक्षाच्या शाखा हलतात किंवा पालापाचोळा एकत्रित गोळा होतो तेव्हा वायूचे कार्य आपल्याला दिसून येते, हो की नाही? त्याचप्रमाणे केवळ वायूच्या कार्यामुळेच शरीराची हालचाल होते आणि वायूच्या अभिसरणामध्ये जेव्हा अडथळा उद्भवतो तेव्हा अनेक रोग निर्माण होतात. यालाच काय म्हटलं जातं? वात. पक्षाघात किंवा अर्धांग वायूचा झटका म्हणजे काय? स्ट्रोक किंवा पॅरालिसिस. मराठीत काय म्हणतात? लकवा. मेंदूची दुर्बलता, वेडेपणा आणि इतर कित्येक व्याधी वास्तविकपणे वायूचे शरीरामध्ये अपुरे अभिसरण होत असल्यामुळे उद्भवतात. आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये या व्याधींवर शरीरातील वायूच्या अभिसरणाच्या आधारे उपचार केले जातात. मॉडर्न मेडिकल सायन्स हे मान्य करत नाही, परंतु हे खूप सायंटिफिक आहे. मनुष्याने जर शरीरामध्ये वायूचा प्रवाह व्यवस्थित चालू राहील याची प्रारंभापासून म्हणजे सुरुवातीपासून काळजी घेतली तर अशा व्याधी निर्माणच होत नाहीत. आयुर्वेद तसेच श्रीमद भागवतमच्या आधारे हे स्पष्ट आहे की केवळ वायूमुळेच शरीरांतर्गत आणि बाहेर कित्येक कार्य घडत आहेत आणि वायूच्या प्रवाहामध्ये ज्या क्षणी काही अडथळा निर्माण होतो तत्च क्षणी ही कार्ये थांबतात. नेतृत्वम शब्द द्रव्य शब्दयो असे या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे. आपण करीत असलेल्या कार्यांवरील आपली स्वामित्वाची भावना ही वायूमुळेच असते. वायूचा प्रवाह अवरुद्ध झाला तर आपण कोणत्याही ध्वनीचे उगमस्थान शोधून काढू शकत नाही.
वायूमुळे आपल्याला कळतं कुठून आवाज येतोय. आपल्याला जर कोणी हाक मारली तर आपण वायूमुळेच तो ध्वनी ऐकतो आणि मग त्या ध्वनीकडे अथवा तो जेथून येतो त्या स्थानाकडे जातो. ही सर्व वायूचीच कार्य आहेत हे या श्लोकात स्पष्ट करण्यात आले आहे. गंध किंवा वास जाणण्याची क्षमता हा देखील वायूच्याच कार्याचा परिणाम आहे. इंटरेस्टिंग होय. हालचाल, मिक्स शब्द, अन्य इंद्रियांची संवेदने, आयुर्वेदामध्ये 3 गोष्टींना महत्व दिलं जातं. कुठल्या कुठल्या? वात, पित्त आणि कफ, हो की नाही? शास्त्रामध्ये पण आहे, भागवतामध्ये पण आहे. श्लोक यस्यात्मबुद्धी कुणपे त्रिधातुके. हे शरीर 3 धातूंनी बनलेलं आहे आणि या 3 धातूंमध्ये जेव्हा इम्बॅलन्स होतो तेव्हा शरीरामध्ये रोग निर्माण होतात. हे आयुर्वेदाचं मेन प्रिन्सिपल आहे. आणि बऱ्याच लोकांना हे माहिती नाही आहे. दुर्दैवाने आपण मॉडर्न सायन्सच्या इतक्या आहारी गेलेलो आहोत. ऍक्च्युली हे माहिती असलं तर खूप आपलं जीवन सोपं होतं. कारण आयुर्वेदाचं मुख्य काम असतं तुम्हाला आजार होण्याआधीच चेतावणी देणे. ॲलोपॅथी किंवा बाकीच्या पॅथींचं मेन काम असतं आजार झाल्यावर तुमच्यावर उपचार करणे. हो की नाही? उत्तम माहेश्वरी जी सांगतात, स्पीड ब्रेकर वरून गाडी गेल्यावरती आगा आई ग म्हणणे म्हणजे ॲलोपॅथी आणि 100 मीटर आधी बोर्ड लावणे पुढे स्पीड ब्रेकर आहे म्हणजे आयुर्वेद. इट्स ट्रू ऍक्च्युली. आणि जो व्यक्ती निव्वळ बेसिक जरी याचा अभ्यास आपण केला वात, पित्त, कफचा, तरी आपलं जीवन खूप सुधारतं ऍक्च्युली. आणि मी आता काही सगळं डिटेलमध्ये सांगणार नाही. उत्तम माहेश्वरींचा 6 तासाचं लेक्चर आहे, तुम्ही ऐकू शकता. कंटिन्युअस 6 तासाचं लेक्चर आहे, तुम्हाला युट्यूब वरती मिळेल. याच्यातला सगळ्यात घातक आणि सगळ्यात सेन्सिटिव्ह असतो तो म्हणजे वात, वायूचं डिस्टर्बन्स. वायूचा डिस्टर्बन्स झाला तर बाकीचे डिस्टर्बन्स फास्ट होतात आणि रोग जास्त होतात. आणि वायूचं डिस्टर्बन्स होण्यासाठी मेन कारण असतं ते म्हणजे थंडी. थंडीमध्ये जास्त वातरोग होतात बघा, हो की नाही? हे खूप सायंटिफिकली समजावून सांगतात उत्तम माहेश्वरी ऍक्च्युली. कारण वायूचं मेन काम असतं थंड करणे. जितक्या फास्ट वारा येईल तितकं जास्त आपल्याला बरं वाटतं, हो की नाही? उष्णतेमध्ये देखील. म्हणूनच आपण फॅन लावतो आणि म्हणून जे फॅन जोराने लावून झोपतात त्यांच्यामध्ये वातविकार जास्त फास्ट होतो. वात विकाराची नॉर्मल नॅचरल टेंडन्सी ज्यांच्यामध्ये असते, स्वाभाविक प्रकृती ज्यांची वातमय असते, त्यांनी गरम गोष्टींना जास्त प्राधान्य द्यायचं असतं. तरी बोल, म्हणजे फॅन जास्त लावायचं नाही, घाम आला तरी येऊ दे, गरम पाणी पिलं पाहिजे, गरम ठिकाणी राहिलं पाहिजे, गरम पाण्याने आंघोळ केली पाहिजे वातवाल्यांनी, आणि नॉर्मल लोकांनी देखील वात वाढू नये म्हणून. आणि हे खूप 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 सायंटिफिक असतं. आणि वाताचंच एक मेन दुसरं लक्षण असतं ते म्हणजे, आता वाऱ्याचं मेन काम काय असते सांगा? थोडक्यात मी सांगणार आहे बरं का, जास्त डीप मध्ये जाणार नाही. वाऱ्याची 2 कामं असतात. एक म्हणजे थंड करणे, जसं आता आपण बघितलं. दुसरं काय काम असतं? वाहून नेणे. न वाहून तर नेतं, आपल्या शरीरावरती इफेक्ट कसा होतो. म्हणजे दुसरं वाऱ्याचं काम असतं ड्राय करणे. बघा तुम्ही, वारा जेव्हा फास्ट असेल तेव्हा कपडे जास्त फास्ट वाळतात आपले, हो की नाही? तसंच शरीरामध्ये वायूचं प्रमाण जर वाढलं तर शरीरामध्ये आपल्याला पहिलं लक्षण दिसतं ड्रायनेस. आपली त्वचा कोरडी व्हायला लागते. आणि हा वाताला जर आपण कंट्रोल केलं नाही तर हळूहळू आतल्या गोष्टी पण ड्राय व्हायला लागतात.
कॉन्स्टिपेशन, वातवाल्यांचं मेन बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे, वातवाल्यांचं मेन प्रॉब्लेम असतो, कारण ड्राय होतं सगळं आतमध्ये. आणि मग याच्यानेच सगळे आजार होतात. नेक्स्ट स्टेप असते तुमच्या रक्तवाहिन्या ड्राय होणे, तुमचे मसल्स ड्राय होणे, आतून सगळं ड्राय व्हायला. म्हणजेच काय, तुम्हाला हृदयविकार होणे, डायबिटीस होणे, हे सगळे वाताचे रोग असतात. व्हेरी इंटरेस्टिंग आहे ऍक्च्युली. आणि जसं प्रभुपाद इथे म्हणतात या तात्पर्यामध्ये, मेंदूची दुर्बलता, वेडेपणा इत्यादी व्याधी, लकवा मारणे. का? कारण हा ड्रायनेस अगदी मेंदूपर्यंत जातो. मानसिक रोगवाले असतात ना, ते सगळे वातवाले असतात. आणि शेवटी कुठे हा ड्रायनेस जातो माहितीये? आपल्या इमोशन्स मध्ये, मनामध्ये जातो. ज्याच्यामध्ये वात विकार जास्त असतो त्याचं मन पण खूप ड्राय असतं, रुक्ष असतं, कशात आनंद येत नाही, खूप विचार करणे, टेन्शन घेणे, हे वातवाल्यांचं लक्षण असतात, वात वाढल्याची लक्षण असतात. आणि वात कमी होत नाही, काळजी करू नका, वात कधी वाढतच असतं. आणि हे वात अशा प्रकारे वाढू नये म्हणून आयुर्वेदामध्ये बरेचशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आपले आजी आजोबा वगैरे आपल्याला लहानपणापासून सांगायचे. परंतु दुर्दैवाने आपण मॉडर्न सायन्सच्या नावाखाली त्यांना नावं ठेवायला लागलो आणि त्यांना गप्प केलं. सगळ्यात महत्वाचा पॉइंट उत्तम माहेश्वरी सांगतात, तो म्हणजे कधीही उभा राहून काही प्यायचं नाही किंवा खायचं नाही, किंवा कुठलीच गोष्ट उभारून करायची नाही. मेन म्हणजे माफ कर, आता ह्याच्यातच जाणार वाटते क्लास. वात हा कोणतीही गोष्ट झाली, बदल घडली की वाढत असतो. जसं मगाशी आपण विचार केला ना की वायू वाढला की ड्रायनेस वाढत वाढत मनापर्यंत जातो, तसंच ह्या सगळ्या गोष्टी, मनामध्ये जास्त विचार करणे, टेन्शन घेणे, याच्याने वात वाढतो, उलट पण होतं. आणि म्हणून वात हा नेहमी जेव्हा जेव्हा टेन्शन वाढतं तेव्हा वात वाढत असतो. म्हणजेच काय, जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये मोठ्या बदल घडतात तेव्हा वात वाढत असतो, छोटे मोठे सगळे बदल. आणि मग या सगळ्या छोट्या मोठ्या बदलामध्ये वात वाढू नये म्हणून आयुर्वेदामध्ये काही नियम सांगितलेले असतात, आणि ते आपल्या आजी आजोबा वगैरे आपल्याला सांगायचे की उभारून पाणी पिऊ नको, खाली बसून पाणी पी, बाहेरून आल्या आल्या लगेच गटागटा पाणी पिऊ नको, शांत बस 2 मिनिटं मग पाणी पी. कारण हे सगळे शरीरामध्ये एकदम सडन चेंजेस असतात. हे गटकन पाणी पिणे, उष्ण हवेतून एकदम आतमध्ये येणे, उन्हातून सावलीत येणे, हे शरीर चेंज होतच, काहीतरी चेंज होतं. चेंज झालं की वायूवरती परिणाम होत असतो. लघवीला जाणे, बिग चेंज, संडासला जाऊन येणे, हे चेंज असतं. जेवणे, शरीर, कारण सगळं नॉर्मल चाललेलं असतं, सडनली आपण पोटात काहीतरी जेवण घालतो, शरीराला वेगळं वाटतं. नाही, मग असे जे चेंजेस असतात तेव्हा काही नियम पाळले की वात वाढत नाही, हे आयुर्वेदामध्ये सांगितलंय. आणि हे आपले आई वडील आजोबा आजी सांगायचे, पण आपण तर त्यांना काय म्हटलं, हा तुम्हाला काय समजते, है की नाही. विशेष करून अशा ज्या गोष्टीने शरीर थंड होईल त्या गोष्टी आपण कुठल्याही चेंज करायच्या आधी करायच्या, म्हणजे आपला वात वाढत नाही. फॉर एक्झाम्पल, बाहेरून आल्या आल्या पटकन पाणी प्यायचं नाही, थोडा वेळ थांबायचं आणि मग पाणी प्यायचं. टॉयलेटला 1 नंबर असो 2 नंबर असो, तुम्ही जर जाणार असाल तर जाऊन आल्यानंतर पाणी प्यायचं नाही, कारण जाऊन आल्यानंतर शरीरात चेंज झालेला असतो, वात ऑलरेडी वाढलेला असतो. पाणी पिला की अजून थंड होतं, अजून वात वाढतं. पाणी प्यायचंच असेल तर पिऊन मग जायचं, चेंज करायचं. आंघोळीनंतर कधीही पाणी पिऊ नये, आंघोळीच्या आधी प्यावं. असे काही नियम आपल्याला सांगितले जायचे, आपण ते पाळले नाही, है की नाही.
आता हे छोटे छोटे वातवाल्यांनी हे सगळं लक्षात ठेवायचं असतं बरं का. हे छोटे छोटे सगळे नियम पाळायचे. आणि मोठे जे बदल असतात जीवनामध्ये, एखादा बिझनेस डील फेल झाला किंवा एखादा बिझनेस डील सक्सेसफुल झाला तरी चेंज होत असतं. अगदी परवाचंच उदाहरण सांगतो. माझी सख्खी मावशी ऍक्च्युली, तिला मुलगा लवकर झाला नाही. 4 मुली झाल्या, मग मुलगा झाला. मग तो जो मुलगा होता त्याचं जेव्हा लग्न झालं, त्याला पण 2 मुली झाल्यानंतर तिला इतकं टेन्शन आलेलं की आपल्या घरातच हे घराण्यात असंच आहे की काय. आणि मग तिसऱ्यांदा त्याला मुलगा झाल्यानंतर तिला इतका आनंद झाला, त्या आनंदामध्ये तिला लकवा मारला. आता आपण वाचत होतो की नाही, अर्धांगवायू, पक्षाघात. म्हणजे पॉझिटिव्ह चेंज होऊ दे किंवा निगेटिव्ह चेंज होऊ दे, चेंज हे डेंजरस असतं. चेंज झाले की तिथे हवा फास्ट पळते, वायू फास्ट पळते. हे सगळे वायूची लक्षणं असतात. मग जेव्हा जेव्हा असे मोठे चेंजेस होतात तेव्हा तर वातवाल्यांनी किंवा वातवाल्याच्या आजूबाजूच्या नातेवाईकांनी खूप काळजी घ्यायची असते. खूप 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 काळजी घ्यायची असते. फॉर एक्झाम्पल, उत्तम माहेश्वरीजी सांगतात की लग्न करून जेव्हा स्त्री दुसऱ्याच्या घरात जाते, तिच्या जीवनामधला खूप मोठा चेंज असतो. तो खूप 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 मोठा चेंज असतो. म्हणून हे विधिविधान असायचे घरामध्ये की तिला पहिले 10-15 दिवस तिला हे करायला लावायचं, तिला ते करायला लावायचं, इथे बसायला लावायचं, तिथे बसायला लावायचं. तर मला हे सगळे आठवत नाहीत कारण आपण सगळे विसरलोय. आजकाल लोकांना काय वाटतं, किती दिवस ते आपण फॉर्मॅलिटी करायची, झालं की लग्नात, असं म्हणतो आपण, हो की नाही. गरम पाण्याने आंघोळ घालणे. आणखीन एक मोठं उदाहरण देतात उत्तम ऐश्वरीजी, म्हणते म्हणजे डिलिव्हरी. स्त्री जेव्हा डिलिव्हरी जेव्हा होते, गरोदर असते आणि ती जेव्हा डिलिव्हरी होते, ती डिलिव्हरी नंतरचा जो क्षण असतो तो तिच्या आयुष्यातला खूप मोठा क्षण असतो, खूप मोठा बदल असतो, चेंज. आणि वात इतका भयानक पद्धतीने वाढतो त्यावेळी. म्हणून बघा, मॅक्झिमम बायका त्यानंतर कंबर धरतात. गुडघा दुखणे, कंबर दुखणे, सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये अशा स्त्रियांना अगदी मे महिना जरी असला तरी आतल्या खोलीत, जिथे वारा अजिबात येत नाही, तिथं ठेवलं जायचं. कान पूर्ण बांधले जायचे. आजकालच्या बायका म्हणतात, हे काय थेरडे तुम्ही जुन्या पद्धतीचं सांगायला लागलाय मला. कारण वायू आपल्या शरीरात शिरायचं एकमेव स्थान असतं, ते म्हणजे कान. नाक, तोंड आपण बंद करू शकतो. बाकीचे 9 छिद्र आहेत आपल्या शरीराला, बाकीचे छिद्र आपण बंद करू शकतो व्हॉलंटरीली. कान बंद करू शकत नाही. कानातून वारा आत शिरत असतो. म्हणतात देखील, म्हणजे कानात वारा शिरलाय. माहितीये का. ह्या सगळ्या मन्या ज्या होत्या त्या काही उगीच नव्हत्या. कधी तुम्ही ही म्हण ऐकली, कमर कसके. आजकाल पण जे वेट लिफ्टिंग वगैरे करतात त्यांना कमरेला घट्ट काहीतरी बांधायला लावलं जातं. का? कारण वायू खालून वर, वरून खाली व्हायची ही सेंट्रल पॉइंट असते. तिथे आपण जर घट्ट बांधलं तर त्याच्यानंतरची जी मोठी चेंज होणार आहे आपल्या जीवनामध्ये, मोठं ओझं उचलणे किंवा कोणाशी तरी लढणे वगैरे, त्याच्यामुळे वात आपल्या शरीरात वाढत नाही. सैनिकांना घट्ट बांधलं जायचं युद्धावर जाताना, कमर कसके. या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू विसरत चाललोय दुर्दैवाने. हे वायूचं मेन काम असतं. वायू आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने फिरत असतो आणि वायू फिरतो आपल्या शरीरामध्ये, म्हणूनच शरीर चालत असतं. वायूचं मेन काम असतं बाकीच्या इंद्रियांना एनेबल करणे, पुश करणे, काम करण्यासाठी चालना देणे, हो की नाही. त्याच्यावरती आपण काही डिटेलमध्ये अभ्यास करणार नाहीये. ज्यांना ज्यांना वात आहे त्यांनी तूप खूप खाल्लं पाहिजे. तूप, किंवा ज्याला फॅट म्हणतो, फॅटी गोष्टी असतात त्या वायूचं स्पीड कमी करतात. शरीरामध्ये जे वायू
फास्ट फिरत असतो इकडून तिकडे, त्याचं स्पीड कमी करतात. म्हणून जे डिलिव्हरी झालेल्या बायका वगैरे त्यांना तूप प्यायला द्यायचे पूर्वी, असं ग्लासभर तूप प्यायला द्यायचे. रोज तूप खाल्लं पाहिजे. तुपाने दुसरं एक काय काम होतं, वायूचा स्पीड कमी होतो. तसंच वायूमुळे जी ड्रायनेस तयार झालेली असते शरीरावरती, शरीराच्या आतमध्ये, आतड्यांमध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये, ती ड्रायनेस हळूहळू कमी होत जाते. एक्झॅक्टली उलट शिकवलं जातं आपल्याला मॉडर्न मेडिसिन मध्ये. फॅट खाल्ला तर तुम्हाला ड्रायनेस होणार आणि रक्ताच्या गाठ्या होणार आणि ब्लॉकेजेस तयार होणार आणि हार्ट अटॅक येणार. ऍक्च्युली हार्ट डिझीज वाल्यांनी, हार्ट अटॅकची संभावना असणाऱ्यांनी तर खूप तूप खाल्लं पाहिजे. हे फालतूचं रिफाईंड ऑइल नाही खायचं बरं का. रिफाईंड ऑइलनी उलट होणार, कारण त्यात चिकचिकापणा सगळा काढलेला असतो. रिफाईनची प्रोसेसच असते चिपचिपापणा काढून टाकणे. ऑइल कसं असलं पाहिजे, घट्ट असलं पाहिजे. काय म्हणतात त्याला, विस्कस असलं पाहिजे. तर तेच आता नेक्स्ट रूपांतर होतं, ते आता आपण उद्या वाचूया. आज आयुर्वेदाचाच क्लास झाला. बरं झालं आपण पुढचा श्लोक वाचला नाही, कारण पुढे थर्ड एलिमेंट सांगितलेला आहे, अग्नी. हे वायू आणि स्पर्श. वायूमुळे स्पर्श सुरू होतं आणि स्पर्शामुळे घर्षण सुरू होतं, घर्षणामुळे अग्नी निर्माण होते किंवा एनर्जी निर्माण होते. नेक्स्ट एलिमेंट वाचूया आपण. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? आता याचा सगळा आपल्याशी काय संबंध आहे हे रोज आपण चर्चा करणार नाही बरं का. त्याच्यासाठी तुम्ही तो जपाचा क्लास ऐका, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल याचा आपल्याशी काय संबंध आहे. शेवटी आपण त्याचा परत विचार हे करूया, आणि भगवान कपिलदेव सांगणार आहेत. तुम्ही म्हणणार हरे कृष्ण. म्हणजे हे जसं आपण सात्विक तामसिक म्हणतो ना, म्हणजे सात्विक माणूस असेल तो शांत असतो, म्हणजे त्याच्यातला वाद निश्चित आहे असं म्हणता येईल. या येस. तामसिक थोडासा गडबड करत असतो, फास्ट हे करत असतो. येस. तामसिक नाही, राजसिक. राजसिक मध्ये पॅशन असतं, तामसिक मंद असतो. तामसिक वाल्यांमध्ये कफ जास्त असतो. कफचं मेन लक्षण असतं जडपणा, लठ्ठपणा, जागेवरून न उठणे. कफ हे सॉलिड असतं, वात हे गॅसेस असतं, पित्त हे लिक्विड असतं आणि कफ हे सॉलिड असतं. पित्तवाल्यांची लक्षणं असतात जळजळ, किरकिर. मला आठवण करून द्या, मी तुम्हाला लिंक पाठवतो. खूप छान सांगतात उत्तम माहेश्वरी, आणि त्यांचं पुस्तक पण आहे याच्यावरती. खूप छान पुस्तक आहे, प्रत्येकाने वाचलं पाहिजे. पुस्तकाचं नाव आहे अपने डॉक्टर स्वयं बने. हे तुम्हाला लक्षात आलं ना, वात पित्त कफ कसं कार्य करतंय, तुम्ही तुमचं ऍडजस्टमेंट करून जीवन शांतपणे व्यवस्थित जगू शकता. खूप बेसिक आहे. याचा यस प्रभूजी म्हणतात तसं याचा 3 गुणांशी पण संबंध आहे, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. म्हणून प्रभूजी आजकाल कन्सेप्ट आलाय मॉडर्न मध्ये, स्लो लिव्हिंग. काय ते? स्लो लिव्हिंगचा कन्सेप्ट आलाय ना आता मॉडर्न सायन्स मध्ये. स्लो लिव्हिंग. हा, कन्व्हिनियन्स वाढवायचे कसे, हे मॉडर्निटीचं मेन काम आहे. गैरसोयी दूर कशा करायच्या. पण काही गैरसोयी फायद्याच्या असतात, ते त्यांना माहिती नाही.
आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. जय. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम.